जय भीम भावांनो, तुम्ही अशा रील्स खूप इंस्टाग्रामवरती आणि यूट्यूबवरती सुद्धा बघितलेल्या असतील. तर भावांनो, अशा रील्स क्रिएट करण्यासाठी आपल्याला खूप थोडा टाइम लागतो आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर समजून सुद्धा जाईल की हा स्टेटस कसा करायचा आहे. तर भावांनो, आजचा जो स्टेटस आहे तुम्ही बघितलेलाच असेल. जर तुम्हाला स्टेटस आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की हा स्टेटस सुद्धा कसं झालंय आणि हे ट्युटोरियल सुद्धा कसं झालंय. तर भावांनो, हे ट्युटोरियल तुम्ही पूर्ण बघितल्यानंतर आपले मटेरियल कसे ऍड करायचे हे समजून जाईल. तर अशा रील जे आहेत ना भावनो, ते इंस्टाग्रामवरती आणि यूट्यूबवरती खूप व्हायरल होत आहेत आणि खूप ट्रेंडिंगला सुद्धा चालू आहेत. तर भावनो, भीमा कोरेगाव येतच आहे. अवघे 2 दिवस बाकी आहेत. आजचा एक दिवस, उद्याचा एक दिवस. तर भावनो, आपल्याला त्याच्यावरती स्टेटस तयार करायचं आहे. तर हे ट्युटोरियल पूर्ण बघा. आपल्या टेलिग्रामला जॉईन व्हा, कारण तिथे सर्व एडिटिंग ऍप्लिकेशन, सर्व एडिटिंगचे मटेरियल आणि भावनो तुम्हाला ट्युटोरियल देत असतो. आणि भावनो, तुम्ही इंस्टाग्राम आयडीला सुद्धा फॉलो करा, कारण तिथे न्यू ट्रेंडिंगच्या रील्स अपलोड करत असतो. आणि भावनो, तुम्हाला जर काय प्रॉब्लेम येत असेल तर तिथे मला मेसेज करायचा, तुमचा रिप्लाय दिला जाईल. तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळून जाईल आणि तुम्ही लवकरात लवकर असे ट्युटोरियल पाहून स्टेटस तयार करू शकता आणि यूट्यूबवरती किंवा इंस्टाग्रामवरती अपलोड करू शकता. तर भावनो, हा ट्युटोरियल खास तुमच्यासाठीच घेऊन आलेलो आहे. तर हे तुम्ही रील्स पाहू शकता की अशी कशी क्रिएट केलेली आहे. तर चला भावनो, आपण वेळ घालवत आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. You're a superhero. तर भावनो, सर्वात पहिल्यांदा अलाइट मोशन ऍप्लिकेशन ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर पाहू शकता तुमच्या समोर असा इंटरफेस दिसून जाईल. तर भावनो, तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये 2 लिंक दिलेले आहेत. एक बीटमार्क प्रोजेक्ट आणि दुसरं टेक्स्ट इफेक्ट, सेक इफेक्ट. अशा व्यवस्थित भावनो तुम्हाला इफेक्ट दिलेले आहेत. तर ते अलाइट मोशन ऍप्लिकेशन मध्ये इम्पोर्ट करायचे. इम्पोर्ट केल्यानंतर सिम्पली तुमच्या या प्रोजेक्टच्या ऑप्शन मध्ये क्लिक करायचे. इथे पाहू शकता हे तुम्ही 2 प्रोजेक्ट इम्पोर्ट केलेले इथे दिसून जातील. तर बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचे. बीटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर पाहू शकता या सॉंगला सर्व व्यवस्थित बीटमार्क करून दिलेले आहे आणि आपले मटेरियल व्यवस्थित ऍड करून घ्यायचे. तर स्टार्टिंगचे जे बीटमार्क आहेत ना, इथं आपल्याला फोटो ऍड करायचे. तर प्लस वाला आयकॉनवरती क्लिक करा, मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भावनो आपले मटेरियलचे फोल्डर इथं शोधून घ्यायचे. तुम्ही आपल्या भावनो मटेरियलचे फोल्डर डाउनलोड केले नसेल तर डाउनलोड करून घ्या. तुम्हाला टेलिग्रामवरती मटेरियलचे फोल्डर दिलेले आहे ते डाउनलोड करा आणि एक्स्ट्रॅक्ट करायचे. एक्स्ट्रॅक्ट करताना काय प्रॉब्लेम येत असेल ते सुद्धा तुम्ही मला विचारू शकता, तुमच्या मेसेजचा रिप्लाय दिला जाईल. तर सर्वात पहिल्यांदा भावनो, हे आपले मटेरियल आहे ना, अगोदर 3 फोटो ऍड करायचे आहेत. तर हा फोटो सिलेक्ट करा, हा सुद्धा करा आणि हे 3 फोटो सिलेक्ट करा आणि 2 नंबरचा ऑप्शन यूज करायचे. 2 नंबरचा ऑप्शन यूज केल्यानंतर व्यवस्थित हे भावनो इथे कट पॉईंट करून घ्यायचे आहेत आणि हा व्यवस्थित बीटमार्कला ठेवून घ्यायचा आहे. हे 3 फोटो ठेवून घेतल्यानंतर यांची ऑपेसिटी जी आहे ती तुम्हाला 50 ठेवून घ्यायची आहे. तर असे व्यवस्थित भावनो ह्या तिन्ही फोटोची ऑपेसिटी 50 ठेवून घेतल्यानंतर आता आपल्याला हे सॉन्ग व्यवस्थित ऐकायचंय आणि याच्यावरती जे लिरिक्स आहेत ना, ते लिरिक्स इथं टाईप करून घ्यायचे आहेत. तर आता लिरिक्सनुसार आपल्याला फोटो ऍड करायचे आहेत. तर प्लस वाला आयकॉनवरती क्लिक करा. पुन्हा आपल्या मटेरियलच्या फोल्डरमध्ये यायचं आहे. मटेरियलच्या फोल्डरमध्ये आल्यानंतर व्यवस्थित आपले मटेरियल ऍड करायचे आहे. तर भावनो, हा पहिला फोटो आहे, याच्यावरती क्लिक करा, प्लस करून घ्या. प्लस केल्यानंतर तुम्हाला पहिल्या बीट मार्क पर्यंत ठेवायचं आहे आणि दुसरा भावनो दुसऱ्या लिरिक्सनुसार दुसरा फोटो तुम्हाला ठेवून घ्यायचा आहे. हा भावनो दुसरा आहे, याच्यावरती क्लिक करा, प्लस करा आणि तुम्हाला इथपर्यंत ठेवून घ्यायचं आहे. असं व्यवस्थित ठेवून घेतल्यानंतर यांची सुद्धा ऑपेसिटी तुम्हाला 50 ठेवून घ्यायची आहे. 50 ठेवून घेतल्यानंतर आता भावनो आपल्याला इथे लिरिक्स टाईप करायचे आहेत. आपल्या लिरिक्सनुसार व्यवस्थित लिरिक्स इथं टाईप करायचे आहेत. प्लस वाला आयकॉनवरती क्लिक करायचे, एडिट टेक्स्ट मध्ये जायचे, आपलं पहिले जे लिरिक्स आहे ते टाईप करून घ्यायचं आहे. तर भावनो, असं व्यवस्थित टाईप केल्यानंतर हे सेंटर करायचं आहे. सेंटर केल्यानंतर फॉन्टवरती यायचंय, टेको मीडियम फॉन्ट सिलेक्ट करायचा आहे. तर भावनो, तुम्हाला हे सर्व फॉन्ट मी जे दिलेले आहेत ना, ते टेलिग्रामवरती ऑल फॉन्ट दिलेले आहेत. गुगल फॉन्ट, इंग्लिश फॉन्ट, कॅलिग्राफी फॉन्ट, सर्व फॉन्ट तुम्हाला टेलिग्रामवरती दिले आहेत. तुम्ही डाउनलोड करायचे आणि त्याला कुठल्याही प्रकारचा पासवर्ड नाही. तर तुम्हाला कलरमध्ये जायचे, पांढरा कलर ठेवायचा, ओके करायचे. ओके केल्यानंतर याची साईज जी आहे ती तुम्हाला 24 ठेवायची. ओके करून घ्यायचे. ओके केल्यानंतर आता तुम्हाला हा टेक्स्ट जो आहे तो 4.10 इथपर्यंत ठेवून घ्यायचा. इथपर्यंत ठेवून घेतल्यानंतर व्यवस्थित आता भावना तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचे, मोन ट्रान्सफर वरती जायचे, खालच्या ऑप्शन मध्ये यायचे आणि व्यवस्थित तुम्हाला हे रोटेशन -4 ठेवायचे. असे व्यवस्थित ठेवून घेतल्यानंतर पुन्हा याच्यावरती क्लिक करा, लेअर मध्ये जाऊन कॉपी लेअर करायचे आणि ते पुढे पेस्ट करून घ्यायचे आहे. पेस्ट केल्यानंतर हे व्यवस्थित इथपर्यंतच ठेवायचे. इथपर्यंत ठेवून घेतल्यानंतर पुढचा लिरिक्स इथं ऐकून घ्यायचे आणि टाईप करायचा आहे.
तर भावनो आता या टेक्स्टला जो इफेक्ट द्यायचा आहे तो इफेक्ट तुम्हाला मी त्या शेक इफेक्ट प्रोजेक्टमध्ये दिलेला आहे. तो प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर या प्रोजेक्टवरती यायचं आहे. या प्रोजेक्टवरती आल्यानंतर याच्यावरती क्लिक करायचे, इफेक्टमध्ये जायचे, 3 डॉटवरती क्लिक करून कॉपीवाले इफेक्टवरती क्लिक करायचे. पुन्हा तुम्हाला आपल्या बीटमार्क वरती यायचे आणि ह्या टेक्स्टला व्यवस्थित इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर भावनो तुम्हाला लिरिक्सनुसार फोटो ऍड करायच्यात आणि व्यवस्थित लिरिक्स टाईप करून घ्यायचं आहे आणि इफेक्ट सुद्धा व्यवस्थित द्यायचा आहे. तर तुम्हाला 19.20 या बीटमार्क वरती यायचे, प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करायचे, मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भावनो तुम्हाला हे सर्व मी फोटो दिलेले आहेत. हे सर्व फोटो असे व्यवस्थित सिलेक्ट करायचे आहेत. असे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला 2 नंबरचा ऑप्शन यूज करायचे आणि भावनो हे तुम्हाला फोटो 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचे आणि फुल साईज ठेवून घ्यायचे. तर असे व्यवस्थित तुम्हाला भावनो फोटो ऍड करून घ्यायचे आहेत. तर हे भावनो सर्व फोटो तुम्ही ऍड करून घ्यायचे आहेत. मी फक्त तुम्हाला भावनो व्यवस्थित फोटो ऍड करून दावतो, कारण भावनो आपण फोटो जर ऍड करत बसलो तर आपला व्हिडिओ जो आहे तो खूप लार्ज होऊन जाईल, मोठा होऊन जाईल, साईज त्याची मोठी होऊन जाईल. तुम्ही भावनो व्हिडिओ पूर्ण बघणार बी नाहोत. तर त्याच्यामुळे भावनो फक्त तुम्हाला 2-3 फोटो ऍड करून दावतो आणि ह्या फोटोला भावनो आता इफेक्ट द्यायचा आहे. पण त्याच्या अगोदर प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करा, रेक्टेंगल ऍड करा, 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचे, कलर मध्ये जायचे, 2 नंबरचा ऑप्शन यूज करायचे. हा ब्लॅक कलर खालती ठेवायचा आहे, व्हाईट कलर वरती ठेवून घ्यायचा आहे. असे व्यवस्थित भावनो याची ब्लॅक पेन जी तयार करायची आहे शेवटपर्यंत ठेवून घ्यायचे. पुन्हा या रेक्टेंगल वरती क्लिक करा, ब्लेंडिंग ऑप्शन मध्ये जाऊन डार्क एंड मध्ये जाऊन मल्टिपल करा. तर भावनो पाहू शकता आपली ब्लॅक पेन जी तयार झालेली आहे दिसून जाईल. तर इथं तुम्हाला व्यवस्थित इफेक्ट ऍड करायचे आहेत. तर तुम्हाला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर हे शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सिंपली तुम्हाला हा पहिला इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. इफेक्ट वरती यायचे, 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी ऑल वरती क्लिक करायचे आणि सिंपली तुम्हाला भावनो बीटमार्क वरती यायचंय. बीटमार्क वरती आल्यानंतर आपल्या फोटोंना व्यवस्थित इफेक्ट अप्लाय करायचा आहे. तर भावनो हा इफेक्ट जो आहे तो पहिल्या एका फोटोला द्यायचा आहे आणि 2 फोटो सोडून तिसऱ्या फोटोला द्यायचा आहे. तर असं व्यवस्थित भावनो 2 फोटो सोडून तिसऱ्या फोटोला द्यायचा आहे. पहिल्या एका फोटोला, 2 फोटो सोडून परत एका फोटोला असा इफेक्ट द्यायचा आहे. पुन्हा बॅक यायचे, इफेक्ट प्रोजेक्ट वरती यायचंय. हा 2 नंबर इफेक्ट, हा इफेक्ट दिसत असेल 3 नंबर, याच्यावरती क्लिक करा. पुन्हा इफेक्ट मध्ये जायचे, 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी ऑल वरती क्लिक करायचे आणि बीटमार्क वरती येऊन भावनो ते जे 2 फोटो राहिले आहेत ना त्या दोन्ही फोटोला हा इफेक्ट द्यायचा आहे. तर व्यवस्थित भावनो तुम्हाला समजलंच असेल की इफेक्ट कसा द्यायचा आहे. तर पहिल्या फोटोला एकच इफेक्ट आणि चौथ्या फोटोला एकच इफेक्ट, मधल्या 2 फोटोला वेगळा इफेक्ट, असे इफेक्ट व्यवस्थित द्यायचे आहेत. सर्व फोटो ऍड करायचे आहेत, इफेक्ट द्यायचा आहे. आणि भावनो तुम्हाला स्टार्टिंगच्या फोटोला सुद्धा इफेक्ट द्यायचे आहेत. तर त्या शेक इफेक्ट प्रोजेक्ट वरती यायचे, हा टेक्स्टचा इफेक्ट आहे, याच्यावरती क्लिक करा. इफेक्ट मध्ये जाऊन 3 डॉट वरती क्लिक करून तुम्हाला कॉपी ऑल वरती क्लिक करायचे. पुन्हा तुम्हाला बीट मार्क वरती यायचे आणि स्टार्चिंगच्या तिन्ही फोटोला हा इफेक्ट भावनो द्यायचा आहे. याच्यात बदल करायचा नाही कुठलाच. असे व्यवस्थित भावनो हे फोटो ऍड करायचे आहेत आणि इफेक्ट सुद्धा द्यायचा आहे. तर भावनो लिरिक्स नुसार फोटो ऍड करा. लिरिक्स व्यवस्थित ऐकून टाईप करून घ्यायचे आहेत. सर्व व्यवस्थित लिरिक्स टाईप करा आणि भावनो आता इथं आपल्याला पीएनजी ऍड करायचे. 19.20 या बिटमार्क वरती यायचंय, प्लस वाला आयकॉन वरती क्लिक करा, मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन तुम्हाला टेक्स्ट पीएनजी दिली सिलेक्ट करा. याची साईज कमी करायची आहे आणि व्यवस्थित खालच्या बाजूला ठेवून घ्यायचे आहे. असे व्यवस्थित ठेवून घेतल्यानंतर याची लेंथ सुद्धा शेवटपर्यंत ठेवून घ्यायची आहे. तर भावनो आपला व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ तुम्ही तयार झाल्यानंतर पाहू शकता की आपला व्हिडिओ कसा झालेला आहे. तर एक्सपोर्ट बटनावरती क्लिक करायचे, व्हिडिओमध्ये जायचे, क्वालिटी जेवढी ठेवायची ती ठेवायची, व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा आहे. तर भावनो हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करायचे आणि भावनो असे व्हिडिओ पाहिजे असतील तर मला इंस्टाग्राम आयडी रील्स शेअर करा, त्याच्यावरती ट्युटोरियल घेऊन येत जाईल. आणि भावनो जर काय प्रॉब्लेम येत असेल तर मेसेज करा, तिथे तुमचा रिप्लाय दिला जाईल. तुम्ही आपल्या भावनो कमेंट बॉक्समध्ये सुद्धा रिप्लाय करा, तिथे तुम्हाला भावनो मेसेजचा रिप्लाय दिला जाईल. तर भावनो भेटू आपण पुन्हा नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये.